सर तुम्ही खडतर ट्रेनिंगबद्दल बोललात तर एखाद दोन गोष्टी सांगू शकाल? 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं, नाशिक पोलीस ट्रेनिंग आहे. माझ्या बाबतीमध्ये असं घडलं आहे की माझा करिअरची सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी झाला आहे. म्हणजे मी 1988 साली ट्रेनिंगसाठी नाशिकला गेलो होतो पोलीस. तेव्हाच त्याला कॉलेज म्हणायचं, पोलीस ट्रेनिंग कॉलेज म्हणायचं. नंतर त्याचं अपग्रेडेशन झालं आणि त्याची अकॅडमी झाली. आणि रिटायरमेंटचं शेवटचं वर्ष पण मी नाशिक पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला होतो, असिस्टंट डायरेक्टर म्हणून होतो त्या ठिकाणी. तर म्हणजे दोन्ही वेळेस, एकदा मी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो आणि रिटायरमेंटच्या वेळेस मी तिथे शिक्षक म्हणून होतो. असं म्हणजे आयुष्यातले ते अनुभव त्या ठिकाणी असतात. साधारणपणे 2 प्रकारचे ट्रेनिंग असतात, एक इनडोर आणि एक आउटडोर असतं. आउटडोर म्हणजे पोलिसांचं फिजिकल फिटनेस चांगला ठेवा या दृष्टिकोनानं सकाळी 5:30ला चालू होतं ॲक्टिव्हिटीज. म्हणजे 6ला तुम्हाला ग्राउंडमध्ये उतरावं लागतं. 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत फिजिकल फिटनेस चालतो. म्हणजे 5 किलोमीटर रनिंग असतं, त्यानंतर PT असतं, त्यानंतर परेड. असं साधारणपणे अगदी हिवाळ्यामध्ये पण, नाशिकच्या हिवाळ्यामध्ये पण तुमच्या अंगातनं वाफा काढण्याची ताकद त्या व्यायामामध्ये असते. आणि ते खडतर प्रशिक्षण म्हणजे तो झाल्यानंतर मग 9 वाजता आम्हाला ब्रेकफास्टची वेळ असते. ब्रेकफास्ट पण तो ठरलेला असतो. 2 अंडी म्हणा किंवा व्हेज असेल तर केळी, दूध आणि पोहे, हा एक ब्रेकफास्ट करायचा. त्यानंतर इंडोर्सची क्लासेस चालू होतात, ज्या ठिकाणी आम्हाला कायद्याचं ज्ञान दिलं जातं, पोलीस तपास कसा करावा, काही विधी म्हणजे काही ॲडव्होकेट्स आहेत जे आम्हाला ट्रेनिंग देतात, काही एक्स पोलीस ऑफिसर असतात किंवा सर्विंग पोलीस ऑफिसर्स असतात, जसं मी तिथं गेलो होतो. ते मग पोलीस तपास ॲक्च्युली कसा करतो, प्रॅक्टिकली कसं करतात. नंतर काही फॉरेन्सिक सायन्समधले एक्सपर्ट्स असतात, ते फॉरेन्सिक सायन्स कसं असतं. काही डॉक्टर्स असतात, म्हणजे पोस्टमॉर्टम कसा होतो, शरीराची आंतररचना कशी असते, नंतर कुठल्या हाताऱ्याने मारल्यानंतर कशी जखम होते, ह्या दृष्टिकोनातनं सर्व म्हणजे थोडक्यात त्या 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जेम्स बॉन्ड बनवलं जातं. सगळ्या फील्डमधलं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतं. त्यानंतर सकाळी 1 वाजता कॉलेज संपलं की लंच टाईम असतो. ते झालं की 3ला परत तुम्हाला बाहेर यावं लागतं, ग्राउंडमध्ये यावं लागतं. 3 ते 5, 5:30पर्यंत तिथलं जे परिसराची साफसफाई ठेवणं, झाडांची निगा राखणं, नंतर हत्यारांची निगा राखणं, नंतर हे सगळे स्वतः कामं करायची असतात. गार्डन मेंटेन करणं, मग प्रत्येकाला वाटून दिलं जातं. हे सगळे आपण स्वतः कामं करायची असतात. आणि त्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजता थोडंसं रिलॅक्स केलं जातं. 7-7:30ला परत डिनर आणि त्यानंतर 9ला एक रोल कॉल असतो. त्यानंतर एक एवढे दिवसभर धावपळ केल्यानंतर माणूस जाऊन झोपतो, पण कधी रात्री 1 वाजता 1:30 वाजता बिगुलो असतो आणि मग परत जावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी चेक असतो, कोणी पळून तर नाही गेलं ना, कोणी ॲब्सेंट तर नाही ना, म्हणून तो एक अर्जंट आहे. आणि त्यामध्ये टाईम बाउंड असतं. तो बिगुल वाजल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी पोहोचावं लागतं आणि ते डिस्टन्स खूप जास्त असतं. त्यामुळे पळापळत करत जावं लागतं रात्रीच्या थंडीमध्ये. पण नाशिकला थंडी खूप असते. तर अशी सगळी, पण ते खडतर प्रशिक्षण केल्यानंतर खरोखर चांगल्या अर्थाने चांगला पोलीस अधिकारी घडतो, एवढं मात्र निश्चित आहे.